कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघात यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना असा सामना रंगत होता. राष्ट्रवादीचे 2 गट झाल्याने प्रथमच शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट असा सामना रंगणार आहे. शरद पवार गटाकडून जितेंद्र आव्हाड हे चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांची लढाई त्यांचेच पूर्वीचे शिष्य असलेले अजित पवार गटाचे नजीब मुल्ला यांच्याशी होत आहे. त्यामुळे या लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. जितेंद्र आव्हाड यांनी केलेला विकास व त्यांच्या विकासाच्या मॉडेलला नजीब मुल्ला यांनी दिलेले आव्हान यामधील ही लढत आहे. मात्र आव्हाड यांची पक्षनिष्ठा व आक्रमक प्रचार ही त्यांची जमेची बाजू आहे. नजीब मुल्ला यांना कळव्यातील शिंदे सेनेची मते ट्रान्सफर होणार किंवा कसे, हाच प्रश्न आहे. मागील 15 वर्षे या मतदारसंघात जितेंद्र आव्हाड यांचा वरचष्मा राहिला आहे. 2009 ते 2019 दरम्यान झालेल्या 3 निवडणुकीत आव्हाड यांची शिवसेनेबरोबर लढत होती. यावेळी आव्हाड यांची लढत आपल्याच शिष्याबरोबर आहे. मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघ हा मुस्लिम बहुल मतदारसंघ आहे. मुंब्यात 75% मुस्लिम मतदार आहेत, तर 15 ते 20% मराठी मतदारांचा समावेश आहे. त्यामुळेच अजित पवार गटाने जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात मुस्लिम उमेदवार देण्याची खेळी केली. नजीब मुल्ला यांनी मुंब्यात प्रचार केंद्रित केला आहे, कारण शिंदे सेनेची मते किती मिळतील याबद्दल ते साशंक आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी गेली 15 वर्षे मुस्लिम समाजाकरिता प्रचंड काम केले आहे. त्यामुळे आता मतदार मुस्लिम उमेदवाराकडे पाहून मते देणार की जितेंद्र आव्हाड यांच्या कामाला पसंती देणार हाच कळीचा मुद्दा आहे. मागील 2019च्या निवडणुकीत आव्हाड यांना 1,09,283 मते मिळाली होती. शिवसेनेने ऐनवेळी दीपाली सय्यद यांना उमेदवारी दिली. त्यांना 33,644 मते मिळाली होती. हे मताधिक्य आव्हाड टिकवणार का याकडे लक्ष आहे.